या पुढल्या बातमीकडे. भाजप आता नगरपालिका निवडणूक निकालाची समीक्षा करणार आहे. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक होतीये. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 9 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. कुठं यश मिळालं, कुठं कमी पडलो यावर मात्र चिंतन होईल. एकनाथ खडसेंची कालच्या निकालानंतर प्रतिक्रिया आहे. मुक्ताई नगरमध्ये भाजपचा पराभव भाजपमुळेच झाला असं ते म्हणतात. भाजप नेत्यांनी रक्षा खडसेंना साथ दिली नाही. चंद्रकांत पाटलांनी दहशत या ठिकाणी केल्यानं मतांवर परिणाम झाला असा खडसेंचा दावा आहे. या सगळ्या संदर्भात खडसे यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी. बातचीत करणार आहोत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते आपल्यासोबत जुळलेले आहेत. भाऊ, काय सांगणार? या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यामध्ये लढत पाहायला मिळाली होती. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा विजय झालेला आहे. शिंदे गटाची या ठिकाणी लढत झाली आणि त्यामुळे भाजपाचा या ठिकाणी पराभव झाला हे तर मान्य करून चालावंच लागेल, कारण जनतेचा तो कौल आहे. पण एकंदर ही निवडणूक फार दहशतीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडली. 200 मोटरसायकलवर 400-450 लोक जे गुंड प्रवृत्तीचे होते, ज्यांच्या विरुद्ध गुन्हेगारीचे अनेक गुन्हे दाखल, 307, 302, तडीपार, आर्म ऍक्टचे गुन्हे, असे पुराव्यानिशी पोलिसांना पण दिले आणि व्हिज्युअलही दिले की हे लोक असे होते. शहरभरामधून त्यांनी रॅलीज काढल्या वगैरे वगैरे, अनेक दहशत त्या शहरामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला. या दहशतीचा हा परिणाम असू शकतो. आणि रामाच्या विचाराचा आहे म्हणून तर या ठिकाणी 35 वर्ष सातत्यानं साऱ्या निवडणुका, साऱ्याच म्हणजे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदा, सहकारी संस्था, 100% सगळ्या निवडणुका भाजपच्या या ठिकाणी निवडून आल्या. त्या रामाच्या नावानंच त्या कालखंडात आल्या. जनतेच्या नागरिक सुविधांच्यासाठी पुढाकार करणे हे त्यांचं प्रमुख काम असतं. अपेक्षा अशी असते की ह्या कामाशी जुळवून त्यांनी कामं करावीत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांचा विकास कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न व्हावा ही अपेक्षा आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. या सगळ्या संदर्भात चंद्रकांत पाटलांनी देखील विधान केलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधीनं. पाहूया आपण त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. आपल्यासोबत शिंदे गटाचे आमदार जे आहे चंद्रकांत पाटील, ते आपल्यासोबत जुळलेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. भाऊ, काय सांगणार? या ठिकाणी आपल्याला विजय मिळालेला आहे. आपल्या नगराध्यक्षपदी आपल्या कन्या संजना पाटील यांचा विजय झालेला आहे. नाही, मी खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर शहरातल्या मतदार बंधू भगिनी आणि मातांचे मी आभार मानेल आपल्या माध्यमातून की त्यांनी मला माझ्या 10 नगरसेवकांना आणि माझ्या नगराध्यक्षाला निवडून दिलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी दिलेली जबाबदारी हे समर्थपणे पार पाडेल याची मी त्यांना ग्वाही देतो की खऱ्या अर्थाने मुक्ताईनगरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी मला जी जबाबदारी दिली ते मी 100% पूर्ण करेन. आणि आज आजचा दिवस आहे माझ्यासाठी. मी विधानसभेत जेव्हा निवडून आलो त्यापेक्षाही आजचा दिवस मोठा आहे, कारण नगरपालिका माझ्या हातात कधीच नव्हती. आज पहिल्यांदा नगरपालिका मला दिलेली आहे. इथे खूप चांगल्या पद्धतीत मुक्ताईनगर डेव्हलप करेल, जेणेकरून मुक्ताईनगर शहरामध्ये आजच्या पेक्षा उद्याचा दिवस मुक्ताईनगरचा अतिशय चांगला असेल. मंत्रिपदावर असताना एवढी छोटीशी नगरपालिकेमध्ये त्याची जबाबदारी तुम्ही घेता, तेही पार पाडू शकलात नाही. लोकांना तुम्ही किमान या संदर्भामध्ये विश्वास देऊ शकला नाही की तुम्ही काही करू शकता. 12 वर्ष तुम्ही खासदारकीत असून, 2 वर्ष तुम्ही मिनिस्टर असून तुम्ही या मुक्ताईनगर शहरासाठी काडीची विकास केलेला नाहीये. मुक्ताईनगरच्या मतदारांच्या मनामध्ये अतिशय खोलवर गेलेला आहे. त्याच्यामुळे आज तुमचा पराभव झालेला आहे. युतीसाठी मान्य गिरीश भाऊंकडे गेलो होतो, त्यांची माझी युतीची बोलणी पण झाली होती. दुसऱ्या दिवशी ते मला यस न सांगणार होते, पण त्याच्याकडून तिकडून नकार आला की रक्षाताई नाही म्हणताय, म्हणून युती होऊ शकली नाही. परत जर असं काहीतरी रक्षाताईंनी केलं तर परत शेवटी शिवसेना आहे. 24/7 कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.